नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. आज आपण बघणार आहोत इयत्ता 9वी इतिहासामधला आपला जो चॅप्टर चालू आहे, महिला आणि दुर्बल घटकांचे सक्षमीकरण. त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत लास्ट पार्ट. तर याच्या आधी ना आपण महिलांवरती जे काही अत्याचार होतात किंवा महिलांसाठी जे कुठले कायदे बनवण्यात आलेले आहेत ते आपण पाहिलं, मानवाधिकार कायदा वगैरे पाहिला. सुरुवात आपण केली होती यापासून की स्त्रियांनी संघटित येऊन कशा पद्धतीने बऱ्याचशा प्रश्नांवरती मार्ग काढले वगैरे तिथपासून. सो आता स्त्रियांनंतर जे इतर दुर्बल घटक आहेत त्यांच्याबद्दल आपण या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला माहिती असेल की 8 मार्चला आपण जागतिक महिला दिवस म्हणून साजरा करतो. तर एक्झॅक्टली 8 मार्चलाच का किंवा हे कधीपासून सुरू झालं वगैरे, तर ते आता आपण थोडक्यात एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून घेतो. हे तसं पण एक्झामसाठी वगैरे नाही आपल्याला, पण तरी पण एक एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन असावी यासाठीही आहे. तर न्यूयॉर्क शहरामध्ये 8 मार्च 1857 रोजी एक मोर्चा निघाला होता. कामाचे तास कमी करावे किंवा योग्य मोबदला मिळावा, पाळणाघरे असावेत. पाळणाघरे म्हणजे लहान मुलांना ज्या ठिकाणी ठेवलं जाऊ शकतं सांभाळण्यासाठी, त्याला आपण पाळणाघर बोलतो. तर इत्यादी मागण्यांसाठी निघालेला हा कामगारी महिलांचा पहिलाच मोर्चा होता. याच मागण्यांकरिता 8 मार्च 1909 रोजी महिलांनी संप केला होता की आम्हाला या सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण झाल्या पाहिजेत. परिणामी डेन्मार्कला झालेल्या सोशालिस्ट वुमन सोशालिस्ट इंटरनॅशनलच्या बैठकीमध्ये हा महिलांचा लढ्याचा दिवस आहे, कारण यावेळेस महिलांनी एकत्र आले होते किंवा त्यांनी एकत्र येऊन मोर्चा काढलेला होता. सो महिलांचा लढ्याचा दिवस आहे म्हणून जाहीर केला गेला. आणि 1975 हे साल आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून साजरे केले जाऊ लागले. तर 1977 मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने ठराव करून 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून जाहीर करण्यात आला आणि तेव्हापासून 8 मार्चला आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. तर बेसिकली ते स्त्रियांच्या शक्तीचा किंवा स्त्रियांच्या एकीचा दिवस असं आपण म्हणू शकतो. आता त्यानंतर इतर जे दुर्बल घटक आहेत त्यामध्ये येतं अनुसूचित जाती आणि जमाती. आता अनुसूचित जाती म्हणजे काय? तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांचा पुरस्कार केला आणि त्याला अनुसरून अस्पृश्यतेच्या रूढीवरती, अस्पृश्यता म्हणजे काय की पूर्वी असं असायचं की जे पण वरच्या जातीमधले लोक आहेत, वरची जात म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्राह्मण वगैरे असेल, तर ते त्यांना स्पर्श झाला जर खालच्या जातीमधल्या शूद्र वगैरे लोकांचा, तर ते नाही चालायचं. तर ते एकमेकांना स्पर्श नाही करायचं किंवा अपवित्र वगैरे ज्या पण काही गोष्टी होत्या पूर्वी, तर त्याला कायद्याने बंदी घालण्यात आली, कारण त्यामुळे आपण लोकांचा अपमान करतोय किंवा उच्च नीचता येते समाजामध्ये, भेदभाव येतोय. आणि संविधानाच्या 17व्या अनुच्छेदानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आणि अस्पृश्य वर्गाचा समावेश अनुसूचित जातींमध्ये करण्यात आला. आणि मग पूर्वी ज्या वर्गाला किंवा ज्या समाजाला अस्पृश्य मानलं जायचं, म्हणजे शूद्र वगैरे समाज जो होता तर ती सगळी अस्पृश्यता नष्ट नष्ट करून त्यांना अनुसूचित जाती असं म्हटलं जाऊ लागलं. आणि अनुसूचित जातींचे सामाजिक व आर्थिक मागासले पण लक्षात घेऊन त्यांचा विकास साधता यावा म्हणून त्यांना शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं. तर अशा पद्धतीने आहे की त्यांना काय करण्यात आलं की त्यांना शिक्षण घेता यावं यासाठी त्यांच्यासाठी काही आरक्षण असेल किंवा काही जागा ठेवल्या. आता पण तुम्ही पाहू शकता की अनेक जे पण अनुसूचित जाती वगैरे आहेत त्या मुलांसाठी काही स्कॉलरशिप्स वगैरे आहेत, जेणेकरून त्यांनी शिक्षणामध्ये यावं, जेणेकरून त्यांनी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये यावं यासाठी. अनुसूचित जमाती. अनुसूचित जमातींप्रमाणेच देशाच्या दुर्गम भागामध्ये राहणारे जे पण आदिवासी आहेत, त्यांचे पण काही प्रश्न आहेत. तर आधुनिक सुधारणांपासून दूर राहिल्यामुळे त्यांची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती मागासलेली आहे. आता जर आपण पाहायचं म्हटलं ना, तर आदिवासी जमातींच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होत असली, तरी सुद्धा जंगल उत्पादने, शेती आणि त्यांना उपजीविकेचे या या व्यतिरिक्त कुठलं साधन नाहीये. कारण पहिल्यापासून ते जंगलातून जे काही मिळेल, फॉर एक्झाम्पल डिंक आहे, लाकडं आहे किंवा इतर जे पण रानभाज्या वगैरे आहे, तर त्यावेळेस त्यांचं उदरनिर्वाह जे आहे तर ते चालू असतं. सो आता जे पण शिक्षण असेल किंवा इतर ज्या पण आधुनिक सुविधा वगैरे आहेत, त्या काही त्यांच्याकडे अजूनही पोहोचल्या नाहीयेत. आणि म्हणून तुम्ही पाहत असाल की ज्याप्रमाणे अनुसूचित जाती यांना काही आरक्षण वगैरे आहे, सिमिलरली जे आदिवासी लोक आहेत, तर त्यांना पण बऱ्याच क्षेत्रांमध्ये आरक्षण बघायला मिळतं. जेणेकरून त्यांनी सुद्धा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आलं पाहिजे, त्यांनी सुद्धा शिक्षणाला महत्त्व दिलं गेलं पाहिजे किंवा शिक्षण घेतलं पाहिजे यासाठी. सो मग त्यासोबतच इतर ज्या पण व्यवसायाच्या संधी आहेत, जॉब अपॉर्च्युनिटीज वगैरे असतील, त्यामध्ये पण त्यांना आरक्षण मिळतं. सो शेती करण्याची आधुनिक अवजारे त्यांच्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि त्यामुळे शेतीमधून त्यांना जे काही उत्पन्न वगैरे मिळेल, तर ते खूप कमी अमाउंटमध्ये मिळतं किंवा खूप कमी मिळतं. शिवाय त्यांची शेती डोंगर माथ्यावरती असते, ती काही सुपीक नसते. निकृष्ट व अपुऱ्या आहारामुळे त्यांचं पोषण व्यवस्थित होत नाही. आणि अर्थात त्यांची शेती डोंगर माथ्यावरती आहे म्हणजे आपण बघतो की ते एका दुर्गम भागामध्ये राहतात किंवा जंगलात वगैरे राहतात. मुख्य नगरामध्ये किंवा समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये राहत नाहीत.
सो दुर्गम भागामधले हे जे आदिवासी आहेत, तर त्यांना वेळेवरती वैद्यकीय मदत मिळणं कठीण जातं आणि यासाठी आदिवासी जमातींना विशेष संरक्षण देण्याची गरज आहे. कारण एकतर इतक्या दुर्गम भागामध्ये दवाखाने नसतात किंवा जे काही सुविधा आपल्याला इझिली मिळतात, ते त्यांच्याकडे अवेलेबल नसतात किंवा त्यांना मिळत नाहीत. सो त्यांचं संरक्षण करणं खूप जास्त गरजेचं आहे आणि म्हणून भारतीय संविधानामध्ये आदिवासींना अनुसूचित जमाती म्हणून गणलं गेलेलं आहे. त्यांना कायदेमंडळ, शिक्षण, सरकारी सेवा इत्यादी क्षेत्रांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. नेक्स्ट आहे भटके आणि विमुक्त जाती जमाती. उदरनिर्वाहासाठी जे लोक गावोगावी फिरत राहतात, म्हणजे असं जे भटक्या स्वरूपाचं काम आहे, की ज्या ठिकाणी ज्या गावामध्ये काम मिळणार त्या गावामध्ये ते जातात. तर त्यांना आपण भटक्या जमाती असं या गटामध्ये त्यांचा समावेश होतो. पशुपालन आणि अन्य स्वरूपाचे जे पण व्यवसाय आहेत ते करून हे गट आपले उपजीविका चालवत असतात. म्हणजे पशुपालन असेल किंवा जेव्हा जे जिथे काम मिळेल तिथे ते काम करायचं. मग ते स्थलांतर करत असतात या गावामधून त्या गावामध्ये वगैरे. ब्रिटिशांनी यातील काही जमातींवरती गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारलेला आहे. ब्रिटिशांनी 1871 सालच्या गुन्हेगारी प्रतिबंध कायद्याअंतर्गत या जमातींपैकी प्रमुख गटांचा गुन्हेगारी जमाती म्हणून उल्लेख केला आणि त्यांचे व्यवसाय व हालचाली यावरती निर्बंध घालण्यात आले. सो स्वातंत्र्योत्तर काळामध्ये हा अन्यायकारक कायदा जो आहे तर तो रद्द करण्यात आला आणि या जमातींवरती जी पण बंधनं घातलेली आहेत, की यांना गुन्हेगारी जमाती ठरवून दिलं. म्हणजे भलेही त्यांचं काही हे नसेल, आता आता ते तसं कुठलाही व्यवसाय करत नसेल किंवा आता काही तसं करत नसेल, तरी पण त्यांना एक लेबल पडलं गेलं होतं, की गुन्हेगारी जमाती आहे वगैरे, जे की चुकीचं आहे. सो ते आता काढण्यात आलेलं आहे किंवा असं बोलण्यावरती पण किंवा असं त्यांना वागवण्यावरती पण निर्बंध घातलेले आहेत. आणि म्हणून मग त्यांना आता नवीन नाव देण्यात आलेलं आहे, की ते विमुक्त जमाती आहेत. त्यांचा एक वेगळा गट केलेला आहे आणि मग त्यांना त्या पद्धतीने सामाजिक प्रवाहामध्ये यावं, त्यांना शिक्षण मिळावं, त्यांना व्यवसायाच्या संधी वगैरे मिळाव्यात, यासाठी त्यांच्यासाठी संविधानाने अनेक तरतुदी किंवा आरक्षण वगैरे ठेवलेलं आहे. तर त्यांच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी शासनामार्फत विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. शैक्षणिक संस्था व शासकीय क्षेत्रामध्ये या जमातींना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांना वेगळ्या ठिकाणी जे आहे तर ते तिथून ते पुढे यावेत किंवा त्यांचा पण विकास व्हावा यासाठी अनेक तरतुदी आहेत. अल्पसंख्याक म्हणजे काय? आता जर आपण वरवर समाजामध्ये बघायचं म्हटलं, म्हणजे कुठल्याही धर्माला टार्गेट करून असं नाही, पण जरी आपण बघायचं म्हटलं तरी हिंदूंची संख्या जास्त आहे आणि इतर धर्म फॉर एक्झाम्पल भारतामध्ये बघायचं म्हटलं तर हिंदूंच्या कंपॅरेटिव्हली मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, जैन असेल, तर यांची संख्या थोडीफार कमी आहे हिंदूंच्या तुलनेमध्ये. सो ते मग कसे झाले, की ज्यांची संख्या धार्मिकदृष्ट्या, भाषिक किंवा वंशीयदृष्ट्या कमी आहे, तर त्यांना आपण काय बोलतो ते अल्पसंख्याक आहेत. ठीक आहे. तर आपल्या देशामध्ये धर्म, पंथ आणि भाषा यामुळे सांस्कृतिक विविधता आहे आणि सांस्कृतिक परंपरा पण वेगवेगळ्या आहेत. तर या सांस्कृतिक परंपरा जपता याव्यात, आपल्याला वैशिष्ट्यपूर्ण अशा भाषेचा विकास करता यावा, यासाठी संविधानाने नागरिकांना सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क दिलेले आहेत. अल्पसंख्याक गटामध्ये जे लोक आहेत, तर त्यांची आपली अशी एक भाषा आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे. यांचं रक्षण आणि संवर्धन करण्याचा त्यांना अधिकार आहे, त्यांना हक्क आहे. त्यासाठी स्वतंत्र शिक्षण संस्था पण आहेत. फॉर एक्झाम्पल मुस्लिमांसाठी मदारसा वगैरे असेल, की त्यांना जर त्यांच्या धर्माचं शिक्षण घ्यायचं आहे, तर त्याचं पण स्वातंत्र्य त्यांना आहे. सो त्यांची प्रगती साधण्यासाठी शासनामार्फत विविध योजना पण राबवल्या जातात आणि आतापर्यंतच्या या पाठामध्ये आपण पाहिलं, की जे पण दुर्बल घटक वगैरे आहेत किंवा जे पण इतर घटक आहेत समाजामधले, तर त्यांची प्रगती किंवा त्यांच्यासाठी काय-काय योजना राबवलेल्या आहेत. पुढच्या पाठामध्ये आपण स्वातंत्र्योत्तर काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रामध्ये भारताची जी काही प्रगती झाली त्याबद्दल माहिती घेणार आहोत. सो आय होप की तुम्हाला हा चॅप्टर पूर्णतः समजला असेल किंवा आवडला असेल. थँक सो मच फॉर वॉचिंग आणि इथेपर्यंत आपण ऑलमोस्ट सेमिस्टरचा सिलेबस जो आहे तो कव्हर केलेला आहे. सो थँक सो मच अँड सी इन द नेक्स्ट सेशन. बाय.